मुंबईच्या माजी महापौरांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने घेतलेला निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी दिली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विशाखा राऊत या शिवाजी पार्क परिसरातल्या प्रभाग क्रमांक 191 मधून निवडून आल्या होत्या। हा प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित आहे, पण विशाखा राऊत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र आता रद्द झाल्यामुळे त्यांचं नगरसेवक पद संकटात येण्याची शक्यता आहे। पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशाखा राऊतांना दिलेलं कुणबी जात प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेलं नसल्याचं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नमूद केलं। या प्रभागात शिंदेच्या शिवसेनेच्या प्रिया गुरव या दुसऱ्या स्थानावर होत्या। प्रिया गुरव या माजी आमदार आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांची कन्या आहेत। कुठलाही जातीचा दाखला मिळवताना पहिलं जर काही लागत असेल तर आपल्या वडिलांचा संबंधित जातीचा दाखला लागतो, आजोबांचा लागतो, घरातल्या कुठल्या तरी सदस्यांचा, रक्ताचं नातं असलेल्या सदस्यांचा ओबीसी दाखला असावा लागतो आणि तरच ओबीसीची सर्टिफिकेट मिळते। पण ती जी मिळवली ती खोटे कागदपत्र, खोटं सगळं करून मिळवली आणि त्यामुळे जात पडताळणी समितीने ते त्यांचं जे दिलेलं सर्टिफिकेट आहे हे अवैध ठरवलं। मला असं वाटतं हा एक योग्य असा निर्णय आहे। क्षत्रिय सूर्यवंशी समाज आहे, या समाजापैकीच त्या आहेत, मग त्या असताना त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट कशी मिळवली? दुसरं असं आहे की त्यांनी त्यांच्या वडिलांचा जो दाखला लागतो त्या दाखल्यावरती आवश्यक आहे कुणबी, तशा प्रकारचा कुठला दाखला लावलेला नाही, आजोबांचा नाही, त्यांच्या स्वतःच्या शाळेच्या सर्टिफिकेटवरती सुद्धा हिंदू म्हणून उल्लेख आहे, तिथे कुठेही ओबीसी किंवा कुणबी असा प्रकारचा कुठलाही उल्लेख नाही। सगळे खोटे कागदपत्र लावून खोटं काम केलेलं आहे, त्यामुळे घेतलेला निर्णय हा योग्य आहे असं माझं मत आहे।